नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया जय जय श्री स्वामी समर्थ. आजच्या भागामध्ये आपण पाहूया काय घडतं ते. आपल्याला पाहायला मिळतं देवयानी चंद्रराणीला मारायला आलेले असते. तेवढ्यात तिथे श्री स्वामी समर्थ तेल ओततात. त्या तेलामध्ये पाय घसरून देवयानी खाली पडते आणि ओरडू लागते. चंद्रराणी पूजेला बसलेली उठते आणि विचारते, अहो काय झालं, तुम्हाला लागलं तर नाही ना? ती म्हणते, नाही नाही, अहो पण असं अचानक काय झालं? देवयानी म्हणते, काय माहिती, आमचा अचानक कशावरून तरी पाय घसरला. चंद्रराणी म्हणते, अहो सांभाळून, तुम्हाला काय झालं तर मी सरकारांना काय सांगणार? हो पण तुम्ही काय करत होता? देवयानी म्हणते, काय नाही. पुढे आपण पाहतो एकनाथ साफसफाई करत असतो. तेवढ्यात त्याला पेटी दिसते, तो पाहू लागतो. सुंदरा म्हणते, अरे साफसफाई कर ना, ती पेटीकडे काय पाहतोयस? एकनाथ म्हणतो, बरं ही पेटी कुणाची आहे? सुंदरा म्हणते, माझी आहे आणि ते माझं खाजगी आहे, ते तुला काय करायचं आहे? तेवढ्यात तिथे स्वामी समर्थ येतात आणि म्हणतात, काय रे एकनाथा, काय चाललं आहे? एकनाथ म्हणतो, सुंदरांनी म्हणले आहे काही प्रश्न विचारायचे नाहीत. श्री स्वामी समर्थ म्हणतात, का? विचारायलाच पाहिजे, प्रश्न हे विचारलेच पाहिजे आणि प्रश्न पाडायलाच पाहिजेत, त्याशिवाय उलगडा कसा होईल? इकडे देवयानी म्हणते, अगं खाली तेल सांडली होती की काय? चंद्रराणी म्हणते, ते दिवे वगैरे लावताना पडले असेल चुकून. देवयानी म्हणते, अगं चुकून म्हणजे थोडक्यात वाचलो आम्ही. आणि हिथं कसलं विचार करत होतीस? तर चंद्रराणी म्हणते, हेच की अचानक झोपडीला आग कशी लागली. चंद्रराणी विचार करू लागते की झोपडी जळण्यात ह्या देवयानीचा तर हात नसेल ना. पुढे चंद्रराणी म्हणते, बाईसाहेब, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का? तुम्ही आग विझवण्याचा प्रयत्न केला होता का? तेवढ्यात सरकार देवयानीला हाक मारू लागतात. देवयानी तिथून निघून जाते आणि चंद्रराणी विचार करू लागते, आपण माझ्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं नाहीत, पण असं तुम्ही का केलं असेल? इकडे सुंदरा म्हणते, हा एकनाथा वाटेल ते प्रश्न विचारतो. तर स्वामी म्हणतात, मग दे की उत्तर, सांगून टाका ना एकदाच. अहो पण हा किती विचित्र प्रश्न विचारतो हा. स्वामी म्हणतात, असे काय विचारले ग त्याने की सांगण्यासारखे नाही आहे? आता सुंदरा मनातल्या मनात विचार करू लागते, ह्या एकनाथाची कामं सोडून काही भलतंच काही चाललं आहे. पण तुम्ही त्याला काही पेटी उघडू देऊ नका हो. होय, त्यात खजिना नसला तरी भक्ताने दिलेला मिठाई आहे, ते पाहून ह्याची मती फिरली तर. पुढे स्वामी म्हणतात, काय रे एकनाथा, बाळापा कुठं आहे? एकनाथ म्हणतो, स्वामी, बाळापा भाऊ खंडोबा मंदिरात गेलेत. काही काम असेल तर सांगा, मी ते करतो. आता आपण पुढे पाहतो, रामाचार्य बाबांशी भेटतात आणि म्हणतात, आपणास भेटून धन्य झालो. पुढे रामाचार्य म्हणतात, वा वा, आपलं दर्शन घडलं, आता प्रवचन झालंच पाहिजे. बाबा म्हणतात, होय, तुमची अपेक्षा काही चुकीची नाही. तेवढ्यात तिथे बाळापा येतात आणि रामाचार्य म्हणतात, वा 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 बाळापा भाऊ, तुम्ही अगदी योग्य वेळेवर इथे आलात. आता तुम्हीही इथे प्रवचन ऐकायला थांबायलाच पाहिजे बरं का? बाळापा म्हणतात, नाही, मला अगदी आवडलं असतं, पण आता स्वामींची आरतीची वेळ आहे, मला जावं लागेल. रामाचार्य म्हणतात, ऐकलंस का समुका, ज्याचं करावं भलं तर तो म्हणतो आपलंच खरं. कायम त्या बुवाची टिमकी वाजत बसतो. अहो, जो आपला आईचं शेवटचं दर्शन देखील घ्यायला गेला नाही, त्याला प्रवचनाचं काय महत्त्व हो? अहो, तुम्हाला मी आपलं म्हणून सांगतोय, आणि संगनीस बाबांचं प्रवचन ऐकणं म्हणजे भाग्य, आणि नेमकं तुम्ही तेच टावलताय. बाळाप्पा म्हणतो, ते ठीक आहे, पण सर्व काही मला स्वामीच आहेत. स्वामींच्या सहवासात जे ज्ञान मिळतं ते ज्ञान 4 वेदांच्या ज्ञानापेक्षा अधिकच आहे. नाही म्हणजे तुमच्या ज्ञानाबद्दल मला अनादर नाही करायचं बाबा, पण स्वामींबद्दल मी सांगितलो. बाबा म्हणतात, कोण आहे हे स्वामी? रामाचार्य म्हणतात, तो बुवा फार वेडा आहे, वेडा. लोक त्याच्या मागं का लागतात तेच कळत नाही मला. दत्त अवतारी म्हणून स्वतःची प्रसिद्धी करून घेतली आहे त्यांनी. त्याचे चमत्कार, त्याची लीला फार फार खोटे असतात तो. बाळापा म्हणतात, रामाचार्य कृपया मर्यादा सोडून बोलू नका. बघितलं संगनीस बाबा, हे त्यांचेच शिष्य, ह्यांना राग येऊ लागले आणि ह्यांना दुसऱ्यांचे कौतुक आवडत नाही, दुसऱ्यांचे मोठेपणा मान्य करतच नाहीत. संगनीस बाबा म्हणतात, हो का? अहो पण तुम्हाला का राग येतोय? अहो कशाला वेळ घालवताय? अशा टवाळखोर
वेळेचा अपव्यय करणाऱ्या निरोगयुद्धी बोवाच्या नादाला का लागताय? बाळाप्पा म्हणतात, तुम्ही काहीही म्हणा, पण तुम्ही बोलल्याने माझ्या स्वामीचं काही महत्त्व कमी होत नाही. बाबा म्हणतात, बरं ठीक आहे, असं आहे तर तुमच्या स्वामींना मला भेटायचं आहे. त्यांचा उपदेश मोठा आहे की माझं ज्ञान हे मला पाहायचं आहे. बाळाप्पा म्हणतात, मी तुमचा आदरच करतो, पण कशाला उगाच बराबरी करायची? प्रत्येक माणूस आपापल्या जागी योग्यच असतो. अहो, स्वामी हे स्वामी आहेत. त्यांच्याबरोबरीला आपल्या सर्वसामान्यांची तुलना होऊच शकत नाही. हे सर्वसामान्य कोणाला म्हणतोयस? सर्वसामान्य तर तू आहेस. तुला भीती वाटते ना तुझा गुरु हरेल याची? बाळाप्पा म्हणतात, अजिबात नाही. तर बाबा म्हणतात, असं तर मला त्यांच्याकडे घेऊनच चल. रामाचार्य म्हणतात, मग होऊन जाऊ दे वादविवाद. आणि तेही लगेच. पुढे आपण पाहतो ते गाणगापूरला आलेले व्यक्ती त्यांना पुढे सगळे सैन्य दिसू लागतात व ते म्हणू लागतात, या कोण येणार आहे या. तसे ते बोलून बोलून बेशुद्ध पडतात. पुढे नरसाप्पा म्हणतो, स्वामी मला ठाऊक नाही मी जे करतोय ते बरोबर आहे की नाही. मी कर्म करतोय, जबाबदारी तुमच्यावर. स्वामी म्हणतात, नरसप्पा तू प्रसंगावधान राखून वागलास. तुम्ही चांगली कर्म करा, जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. एकनाथा चंदनाची लाकडं घेऊन ये. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.